नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मालती म्हणत असते की शर्वरी हे बघ, मी कधीही या चुकीला तुला माफ नाही करू शकत। तेव्हा मात्र आता लगेच ती ज्योतिकाकडे वळते। ज्योतिकाला म्हणत असते की ह्या मुलीला तर केलेल्या पापाच्या शिक्षेमुळे तिला मात्र पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो काकू, पोलिसांच्या ताब्यात तर तिला द्यायचे आहे, परंतु अगोदर तिच्याकडून आपल्याला हे सत्य वधून घ्यायचे आहे की तिने हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून केले। तेव्हा आता विक्रांत विचार करून म्हणतो की हो बरोबर आहे, कारण शर्वरीला बाळ होत नाही, ती देवळामध्ये जाणार आहे हे या मुलीला कसे कळले, नक्की या सगळ्याच्या मागे आहे तरी कोण। तेव्हा आता जानकीच्या डोक्यात सुद्धा प्रकाश पडतो तर ऐश्वर्या तेथेच असते। अगदी भामट्याचं रूप घेऊन ती उभी असते। तर लगेच जानकी विचारते की काय ग ज्योतिका, तू हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून केलंस आणि कशासाठी तू हे सर्व केलंस, बोल ना ज्योतिका। ज्योतिका फक्त आता रडत असते, ती काही उत्तर देत नसते। सर्वजण ज्योतिका नेमकं कुणाचे नाव घेते आणि कोणाच्या सांगण्यावरून ते हे सर्व केले हे ऐकण्यासाठी आता अगदी आतुर झालेले असतात, परंतु ज्योतिका मात्र तोंड उघडायला तयार नसते। तर सुमित्रा म्हणते की ही अशी नाही सांगणार, हिला मात्र पोलिसांकडे द्यायला हवे, कारण त्यांच्याकडे दिल्यानंतर तरच ही सांगू शकते की ह्या सगळ्या मागे खरा सूत्रधार आहे तरी कोण। पोलिसांचं नाव ऐकून ज्योतिकाला आता खूप मोठा धक्का बसतो, ती खूप घाबरते। तिच्यापेक्षा तर ऐश्वर्या आता तिचं नाव घेईल म्हणून खूपच घाबरते। तर ज्योतिका लगेच आता रडण्याचं नाटक करून हात जोडते आणि हे बघा, मी काही केले नाही, मी तुमच्यासमोर हात जोडते, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगते, पण प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, मी हे सर्व स्वतःहून नाही केले। असे म्हटल्यानंतर आता शर्वरी लगेच उठून उभी राहते। तर जानकी विचारते की काय ग, मग हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून तू केलंस, सांग ना कुणाच्या सांगण्यावरून केलंस। आणि हे बघ ज्योतिका, जर तू आम्हाला खरं खरं सांगितलं तर आम्ही तुला पोलिसांच्या ताब्यात नाही देणार, तू आमच्यावर विश्वास ठेव, परंतु खरं काय आहे हे तुला सांगावेच लागेल। तर ऐश्वर्या समोरच उभी असते। जानकी आता खूप मोठ्या आवाजात विचारते की बोल ना ज्योतिका, अगं हे सर्व तू कुणाच्या सांगण्यावरून केलंस। तेव्हा आता ज्योतिका बोलायला सुरुवात करते की ते मी कुणाच्या सांगण्यावरून केलं असे जेव्हा सांगायला सुरुवात करते, तेव्हा आता ऐश्वर्याने ज्या माणसाला बोलावलेले असते तर तो माणूस आता लगेच लाईट बंद करून तेथून निघून जातो। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा, सगळ्यांनी येथेच थांबा। आता सर्वजण विचार करतात की लाईट असे अचानक का गेली असेल। ज्योतिका सांगायला सुरुवात करते आणि तेवढ्यात आता हा तर ऐश्वर्याचा डाव असतो। तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश धावतच आता इकडे मेन शूजकडे येतो आणि आता बघतो तर काय, मोबाईलच्या टॉर्चमध्ये आता मेन जो काही शूज असतो तर तो बंद झालेला असतो। तेव्हा आता ऋषिकेश विचार करतो की मेन लाईट कोणी बंद केली असेल, नक्की कोणाचा तरी हा डाव आहे, तर म्हणून तो तिथून खिडकीवर वर चढतो आणि लाईट आता ऑन करतो। तेव्हा आता लाईट आल्यानंतर सर्वजण आता अगदी परत हे एकमेकांकडे बघत असतात। शर्वरी बिचारी आपली खूप रडत असते आणि तेवढ्यात तेथे आता ज्योतिका तर नसते, ती तर तेथून गायब होते। तेव्हा मात्र आता जानकी ही बघते तर काय, ज्योतिका येथे नाही, ज्योतिका कुठे गेली असेल। मालती म्हणते की ज्योतिका कुठे गेली ही मुलगी। तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा आणखीनच धक्का बसतो, कारण ज्योतिका तेवढ्या तेथून गायब होते। मालती म्हणते की पळून गेली की काय। तेव्हा लगेच आता ऐश्वर्या आत्तापर्यंत काही बोललेली नसते, परंतु आता ज्योतिका गेल्यानंतर लगेच म्हणते की हो ना, ही मुलगी अशी अचानक पळून गेली की काय। जानकीने आता पूर्ण ओळखलेले असते की ह्या सर्वामागे ऐश्वर्याचा हात आहे म्हणून। जानकी आता रागाने आपलं तोंड वळवते आणि ऐश्वर्याकडे इतक्या रागाने ती बघत असते आणि आता ती ऐश्वर्याकडे बघत धावतच आता बाहेर ज्योतिका ज्योतिका म्हणत येते आणि तेवढ्याच समोरून ऋषिकेश येतो। ऋषिकेश विचारतो की जानकी अगं काय झाले। तेव्हा आता जानकी अगदी घाबरतच अगदी धावत येत म्हणते की अहो ऋषिकेश, ती ज्योतिका पळून गेली, ज्योतिका अचानक लाईट गेल्यानंतर लगेच गायब झाली। तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की अगं असं कसं ती गायब झाली। तेव्हा जानकी म्हणते की मला नाही माहिती, लाईट गेल्यानंतर ती आपल्याला अगोदर त्या व्यक्तीचं नाव सांगणार होती आणि लाईट गेल्यानंतर ती लगेच तेथून गायब झाली। जानकीला आता आणखीनच टेन्शन येते आणि ऋषिकेशला सुद्धा। जानकी म्हणते की मला असे वाटते की नक्की कोणीतरी या प्लॅनमध्ये सामील आहे। तर ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, तू जे काही म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे, कारण लाईट तर गेली नव्हती, लाईट आपोआप बंद केली गेली होती, स्विच ऑफ होता, म्हणजे नक्की कोणीतरी हा प्लॅन करून ही लाईट घालवली होती। जानकी म्हणते की अहो पण हे सर्व कोणी केलं असेल। ऋषिकेश म्हणतो की माहिती नाही जानकी, परंतु संशय मात्र आहे। जानकी म्हणते की हे बघा, ज्योतिका आत्ताच कुठे ती गायब झालेली आहे, ती जास्त दूर गेली नसेल, त्यामुळे चला उशीर करू नका, आपण तिला शोधूयात। तेव्हा आता दोघे धावतच येतात,
तोपर्यंत ऐश्वर्याचे गुंड ज्योतिकाला पकडून गाडीतून घेऊन जात असतात। तेव्हा मात्र आता जानकी आणि ऋषिकेश धावत येतात। हे सर्व पाहतात तर ऋषिकेश थांब असे म्हणतो, परंतु गाडी मात्र निघून गेलेली असते। जानकी म्हणते की ऋषिकेश आहो ते बघा, ज्योतिकाची ओढणी त्या गाडीतून दिसते, त्यामुळे नक्की ज्योतिका त्याच गाडीमध्ये निघून गेली असणार। चला, तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी। तेव्हा आता जानकीला आणखीन टेन्शन येते, कारण गाडीचा नंबरसुद्धा त्यांना या घाईमध्ये बघता आलेला नसतो। त्यानंतर आतमध्ये इकडे सुमित्रा मालतीताईंना हात जोडून माफी मागते की हे बघा, आमच्या शर्वरीकडून खूप मोठी चूक झाली, चुकलं तिचं, तिला माफ करा। तेव्हा नाना सुद्धा आता मालती समोर हात जोडून उभे असतात। शर्वरीच्या चुकीला माफी करावी म्हणून आज सुमित्रा रडतच आता सुमित्रा मालतीताईंच्या पाया पडते की प्लीज मी हात जोडून तुम्हाला विनवण्या करते की शर्वरीला माफ करा म्हणून, तिची खरंच खूप मोठी चूक झाली। तेव्हा आता मालती रागातच असते। मालती म्हणते की हे बघा, मला आता काही नाही बोलायचं, यापुढे तुम्हाला जे काही करायचं असेल, शेवटी तुमची मुलगी आणि तुम्ही जाणो, मला यात आता काही घेऊ नका। तेव्हा मालतीच्या अशा बोलण्याने मात्र नाना सुमित्रा यांना आणखीनच टेन्शन येते। ऐश्वर्याच्या आता तर मनासारखंच होत असतं, यातून ती वाचते म्हणून आता दीर्घ श्वास घेते। तर मालती आता विक्रांतला म्हणते की विक्रांत चल घरी। तर मालती आता रागाने जायला निघते आणि दरवाजात जाते तोच जानकी आणि ऋषिकेश समोरून येतात। जानकी आता मालतीताई असं रागाने का निघून गेल्या असतील म्हणून जानकीला आणखीनच टेन्शन येते। त्यावर आता विक्रांत म्हणतो की मी आईशी बोलतो, आई एकटीच गेलेली आहे, मला तिच्या मागे जावेच लागेल। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश धावत आत येतात तर शर्वरी खूप रडत असते। ती विक्रांतचा हात धरते। विक्रांत रागानेच तिला म्हणतो की तू इथेच थांब। शर्वरी म्हणते की नाही विक्रांत, मला सुद्धा तुझ्यासोबत आपल्या घरीच यायचं, माझ्यामुळे एकतर आई खूप खरंच हर्ट झाल्यात, चूक माझी आहे, मी त्यांचे हात जोडून माफी मागते, मी त्यांचं मन वळवते, त्यासाठी मी येते। तेव्हा आता शर्वरी रडतच आई आणि नानांजवळ येते। नाना आणि सुमित्रा लगेच आता आपला चेहरा वळवतात। शर्वरीकडे ते आता बघत सुद्धा नाही। शर्वरी रडतच त्यांच्यासमोर हात जोडते, आई नाना मी खरंच खूप मोठी चूक केली, चुकले मी, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मूल हवं म्हणून खरंच या सगळ्यामध्ये मी वाहवत गेले, त्यामुळे मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्ही तरी मला माफ करा प्लीज। शर्वरी आता खूप रडत हे सर्व बोलते। तेव्हा आता शर्वरी जानकीजवळ येते, जानकीचे हात धरते आणि जानकीला म्हणते की जानकी बहिणी, सगळ्यात अगोदर मला तुझी माफी मागायची आहे। तू सारखं मला खरंच चांगले सांगत होते की आपण जे काही करतो ते बरोबर नाही, त्याचे परिणाम चुकीचे होतील, खरंच मी तेव्हा तुझं ऐकायला हवं होतं, परंतु खरंच मी तुझं नाही ऐकलं, मला माफ कर, परंतु आज जे काही झाले ते केवळ माझ्या चुकीमुळे झाले, तेव्हा मी तुझं ऐकायला हवं होतं। तेव्हा आता जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि शर्वरी वंशाला समजावते की हे बघा, जे झाले ते झाले, परंतु हे बघा, हा 9 महिन्याचा जो फुगा आहे तो वेळीच फुटला, हे बरं झालं, नंतर जर हे सत्य बाहेर पडले असते तर सगळ्यांना खरंच खूप त्रास झाला असता। आता आपल्याला सगळं काही ठीक करायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला जे सांगते ते ऐका, तुमच्या सासूबाईंची अगदी मनापासून तुम्ही माफी मागा आणि हे बघा, मला पूर्ण खात्री आहे शर्वरी वंश आज ना उद्या तर नक्की तुम्हाला माफ करतील म्हणून। तेव्हा आता जानकी आपल्या हाताने शर्वरीच्या डोळ्यातील पाणी पुसते, तिला एक खूप मोठा आधार देते, समजावते। विक्रांत आता तिथे जवळ येतो। तेव्हा आता जानकी दोघांना सुद्धा समजावते की हे बघा, आता तुम्ही दोघेही जा आणि मालती काकूंना तुम्ही अगदी प्रेमाने न रागवता सगळं काही समजावून सांगा, ते नक्की सगळं काही ऐकतील। ऐश्वर्याला आता जानकी हे जे काही बोलत आहे तेव्हा ते सर्व बघून तिचा जळफळाट होत असतो। विक्रांत आणि शर्वरी दोघे तेथून आपल्या घरी निघून जातात तर जानकी डोळ्यातील पाणी पुसते आणि आई आणि नाना या दोघांच्या समोर येते आणि हात जोडत आता ती आई आणि नानांना म्हणते की कुठल्या तोंडाने मी तुमची माफी मागू, हे बघा, शर्वरी वंशाच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नको म्हणून मला हेच वाटत होतं, त्यासाठी मला हे सर्व करावे लागले, माझ्या कुटुंबाचा सुद्धा मी विचार त्यावेळेस केला होता आणि त्यासाठी मात्र मी सगळ्यांना खरंच तुम्हाला दुखावले आणि जमलं तर खरंच मला माफ करा, म्हणून जानकी मोठे मनाने आता आई आणि नानांची माफी मागते। पुन्हा असं कधीही काही होणार नाही असे आता जानकी सांगते, परंतु नाना तर अगदी नाराजच असतात। सुमित्राचे डोळे अगदी भरून येत असतात आणि ऐश्वर्याला आता जानकी अगदी मोठ्या मनाने माफी मागते हे बघून आता तिचा आणखीनच जळफळाट होत असतो। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याचे गुंड त्या ज्योतिकाला धरून घेऊन येतात। ज्योतिका त्यांना सोडा असं करत असते, परंतु ते गुंड ज्योतिकाला सोडायला तयार नसतात।
ज्योतिका आता त्यांना घाबरत नसते. ज्योतिका म्हणते की मला सोडून द्या, नाहीतर मी लोकांना बोलावेल आणि खूप ओरडेल. तेव्हा आता तो एक गुंड लगेच आता आपल्या खिशातून चाकू काढतो आणि तिला चाकूची भीती दाखवून म्हणत असतो की बोलव आता लोकांना, तू जर जास्त शहाणपणा केलास तर मी तुला येथेच मारून टाकेल. तेव्हा आता ज्योतिका खूपच घाबरते. ज्योतिका म्हणते की हे बघा, मी तुमच्यासमोर हात जोडते, परंतु प्लीज तुम्ही मला मारू नका. माझी काय चूक झाली, तुम्ही का मला असं पकडून ठेवले. तेव्हा आता लगेच तो गुंड आहे तर तो म्हणतो की तुझी चूक हे आहे की तू जानकीच्या हातून पकडून गेली आणि तू तर नाव सांगायला सुद्धा तयार झाली होती. त्यामुळे आता तू परत कुणाच्याही हाताला लागायला नको. त्यासाठी तुला येथून कायमचं निघून जावे लागेल. मुळशीचे रस्ते तुझ्यासाठी कायमचे बंद असेल. परत येथे कधीही दिसायचं नाही आणि जर यापुढे तू मुळशीमध्ये परत दिसली, परत जर यायचा प्रयत्न केला तर डायरेक्ट तुला या चाकूने खुपसून काढेल. तर ज्योतिका आता खूपच घाबरत रडत असते आणि हात जोडत पाय पडत म्हणते की हे बघा, मी कायमची इथून निघून जाते. परत मुळशीचं तोंड मी बघणार नाही, परंतु प्लीज मला इथे जाऊन द्या. इथून मला अगदी जाऊन द्या सुखरूप. माझ्या जीवाला काही करू नकास. म्हणून ती हात जोडून आता उभी असते. तेवढ्यात त्या गुंडाच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि तो ऐश्वर्याचा कॉल असतो. तेव्हा आता तो गुंड कॉल घेतो आणि ताई तुम्ही बोला असं म्हणतो. तेव्हा ऐश्वर्या त्याला विचारते काय रे, ती ज्योतिका कुठे आहे, तिला तू येथून लांब घेऊन गेलास ना. तेव्हा तो गुंड म्हणतो की गावच्या विशीवर मी तिला घेऊन आलो, तिला आपला चांगलाच पॅटर्न दाखवलेला आहे, त्यामुळे ती आता यापुढे परत कधीही मुळशीमध्ये नाही दिसणार. तर ऐश्वर्या हे सर्व ऐकून आता त्या गुंडाला म्हणते की तू त्या ज्योतिकाकडे फोन दे. तेव्हा आता लगेच तो गुंड म्हणतो की घे फोन. ऐश्वर्या ताई बोलते. तर ज्योतिका तो फोन हातामध्ये घेते आणि हॅलो असं म्हणते. तर ज्योतिका रडतच आता बोलायला सुरुवात करते, परंतु ऐश्वर्या आता तिच्यावर खूप भडकते. ऐश्वर्या म्हणते की काय गई अर्धवट डोक्याची, अगं इतके मी तुला हे काम करण्यासाठी तुझ्या घशामध्ये पैसे ओतले, मग तुला माती खाण्याची काय गरज होती. तेव्हा आता ऐश्वर्या असं म्हटल्यानंतर ज्योतिका खूप घाबरते आणि रडतच आता सॉरी असं म्हणते. ऐश्वर्या तिला भडकून म्हणते की काय ग, तुझ्या सॉरीचं लोणचं घालू का मी आता. ज्योतिका मी तुला एकदा सांगितलं होतं हे बघ, अगदी बजावून तुला पाठवलेलं होतं. रिपोर्ट्स दे, पैसे घे आणि तेथून निघ, काही वाच्यता करू नकोस. जानकीने कितीही प्रश्न विचारले तरी सुद्धा तू काही उत्तर न देता तेथून निघून जा असे मी तुला अनेकदा सांगितले होते. ती फालतूची बडबड करायची नाही असे सुद्धा मी तुला समजावले होते, कारण ती जानकी भलती हुशार आहे हे सुद्धा मी तुला सांगून ठेवले होते. तरी सुद्धा तुला इतकं सांगून सुद्धा तू माती का खाल्लीस. तेव्हा आता लगेच ज्योतिका रडत म्हणते की अहो ती जानकी आहे ना, ती अगदी महास्मार्ट निघाली, कारण तिने स्वतःच्या नवऱ्याला पोलिसांचा पोशाख घालून तेथे आणले होते आणि मला घाबरवले. आता पोलिसांना अचानक बघून मी तेथे काय करणार होते, मी खरंच खूप घाबरले होते. ऐश्वर्या रागाने म्हणते की हो तू घाबरली होती म्हणून सगळं काही बोलून बसलीस हो की नाही. आणि काय ग, जर मी वेळेमध्ये घरातील लाईट्स जर घालवल्या नसत्या तर तू सगळ्यांसमोर माझं नाव घेणार होतीस का. तेव्हा आता ज्योतिका म्हणते की हे बघा, आजपर्यंत तुम्ही मला जे जे सांगितले ते सगळं काही मी तुमच्या सांगण्यावरूनच केले की नाही. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी दात खात म्हणते की हो ना, मग आता सुद्धा मी तुला जे काही सांगते ना, या मुळशीतून कायमचं तुझं तोंड काळं कर आणि परत यापुढे तुम्हाला कधीही मुळशीमध्ये भेटायचं नाही आणि यापुढे माझा नंबर कायमचा डिलीट करायचा आहे. तर ज्योतिका खूपच घाबरते. ज्योतिका म्हणते की हो करते मॅडम आणि रडतच म्हणते की परंतु प्लीज मॅडम ऐकून घ्या, मला आणखीन काही थोडेसे पैसे मिळू शकतील का. तेव्हा आता ऐश्वर्या आणखीनच भडकते आणि विचारते की काय पैसे, कमरेत एक लाथ देऊ का तुझ्या. पैसे कशाला हवेत तुला, एकतर तुझ्यामुळे माझ्या सगळ्या प्लॅनची नासाडी झाली आणि वरून तुम्हाला पैसे मागते. पैसे मागताना तुला लाज नाही का वाटत. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बाजूला जो काही माझा गुंड माणूस उभा आहे त्याला जर मी सांगितले तर तो काही पण तुझं करू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, रोज त्याच्या सुरेला रक्त लागतं. ज्योतिका आता त्या माणसाकडे बघून आणखीनच घाबरते. ऐश्वर्या तिला चांगलंच धमकावते की हे बघ, जर तुम्हाला आणखीन माझ्याकडे पैसे मागण्याचा प्रयत्न केलास आणि कुठल्याही गोष्टीवरून तुम्हाला ब्लॅकमेल जरी करण्याचा प्रयत्न केलास तर तू आहेस आणि त्याचा सुर आहे तर कायमची या जगातून निघून जाशील. तेव्हा आता ज्योतिका खूपच रडत असते आणि मॅडम प्लीज म्हणून ऐश्वर्याच्या खूप विनवण्या करते, परंतु ऐश्वर्या तिला अगदी मोठ्या आवाजात म्हणते की ए चुप, माझ्या समोर ही रडगाणी करायची नाही. मी तुला सांगते की येथून तू स्वतःहून गायब हो, नाहीतर या मुळशीतून मी तुला कायमचीच गायब करेल. ज्योतिकाला आता चांगली धमकी देऊन ऐश्वर्या फोन ठेवते. तर ज्योतिका आता बिचारी खूपच घाबरते. तिला आपल्या जीवाचा प्रश्न पडतो, आपला काही झाले तरी जीव तिला वाचवायचा असतो. तेव्हा आता तो ऐश्वर्याचा गुंड ज्योतिकाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो आणि विचारतो की काय ग, काय बोलला ताई. तेव्हा आता ज्योतिका रडतच म्हणते की
त्या मला कधीही आता या गावात दिसू नको असं त्यांनी मला धमकावलं। तेव्हा आता लगेच तो गुंड तिची पर्स तिच्या हातात देतो आणि तिला तो सुरा दाखवत म्हणतो की चल परत या गावामध्ये दिसू नकोस, चल निघ। ज्योतिका बिचारी आपली पर्स घेते आणि कसं बसं आपला जीव वाचवत घाबरूनच तेथून पळून जाते। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या जेव्हा बोलत असते, ऐश्वर्या फोन ठेवते तर तिच्या मागून लगेच जानकी येते। जानकी आता हसतच आता ऐश्वर्याकडे बघत असते। जानकीला बघून आता ऐश्वर्याला खूपच भीती वाटते, कारण ऐश्वर्या जे काही बोलत आहे तर ते जानकीने ऐकलेले असते। ऐश्वर्या जानकीला बघून तिची बत्ती तर गुल होते, खूपच घाबरते। तेव्हा तर आता इकडे मालती आपली बॅग भरत असते, प्रत्येक साडी बॅगमध्ये टाकत असते आणि तेवढ्यात आता शर्वरी आणि विक्रांत घरी येतात। आता मालती बॅग भरत आहे हे बघून मात्र विक्रांत आणि शर्वरी या दोघांना धक्का बसतो। विक्रांत लगेच म्हणतो की आई। दोघे आता मालतीच्या समोर येतात। मालती एकही शब्द त्यांच्याशी बोलायला तयार नसते। तेव्हा आता शर्वरी रडतच आईला विचारते की आई अहो हे कपडे भरून तुम्ही कुठे जातात? तेव्हा आता मालती तोऱ्यात रागानेच म्हणते की मी माझ्या गावी निघाले, कारण तुमच्या घरात आल्यानंतर इतकं सुंदर माझं दर्शन झालेलं आहे ना, त्यामुळे मी कायमची आता गावी जाते आणि तेथेच मी कायमचे डोळे सुद्धा मिटवेल। तेव्हा आता मालती ऐकून घ्यायला तयारच नसते। शर्वरी आता मालतीचा हात धरते आणि हात जोडत म्हणते की आई हे बघा चुकलं माझं, प्लीज मला माफ करा। खरंच अहो गरजेपुढे बुद्धी गहाण पडली आणि जे समोर आलं ते मी मिळवायला गेले आई। खरंच मला कळलं की माझं चुकलं म्हणून, खरंच माझी खूप मोठी चूक झाली। मी हात जोडून तुमच्या पाया पडते, परंतु प्लीज तुम्ही मला माफ करा। तेव्हा आता मालती रागाने म्हणते की अगं तू कशाला माझ्या पाया पडतेस? अगं सगळं काही करून सवरून स्वतः चूक मात्र तू केलीस आणि तुझ्या घरच्यांच्या समोर मात्र माझी चूक उभी केलीस ना तू। कशी सासू आहे ते, आणि सगळ्यांच्या समोर मी तुला त्रास दिला म्हणून, आणि माझ्यामुळे तू खोटं बोललीस का? सगळ्या गोष्टीला कारणीभूत तू मला ठरवले। तुझ्या घरच्यांच्या समोर माझं जे काही तुला सांगायचं होतं शेवटी तू सांगितलेस, त्यांच्या समोर दोषी तर तू मला ठरवलेस। आणि हे बघ, आणि तू तर आता हे सगळं करून हद्द तर पार केलीस, परंतु मला सांग काय मी वेगळी अपेक्षा तुझ्याकडून केली होती? आणि सांग ना अगं काय अशी वेगळी अपेक्षा केली होती? घरोघरी मातीच्या चुली, आणि हे बघ प्रत्येक घराघरात माझ्यासारख्या सासवा आहे आणि प्रत्येक सासूला त्यांच्या सुनेकडून आणि लेकाकडून नातवंड हवं आहे। मग मी वेगळी अशी काय चूक केली होती तुझ्याकडून नातवंड मागून? काय मी वेगळं मागितलं होतं तुझ्याकडून म्हणून तुम्हाला इतकं त्यासाठी दोषी ठरवलं? काय वेगळी अपेक्षा मी तुझ्याकडून केली होती सांग ना? मालतीचा आवाज आता इतका उंचावलेला असतो, कारण तिला खूप असं म्हणजे राग आलेला असतो। तर विक्रांत म्हणतो की आई हे बघ तू शांत हो। तेव्हा आता मालती विक्रांत जवळ येते आणि विक्रांतला म्हणते की विक्रांत आता हे बघ मी जे काही सांगते ते ऐकून घे, कारण काही महिन्यापूर्वी मी देवदर्शनाला कोल्हापूरला गेले होते। माझं दर्शन चांगलं झालं, परंतु जेव्हा मी तेथून निघले होते तर एक अचानक ज्योतिषी माझ्या समोर आला आणि तेव्हा मात्र मी त्यांच्याशी बोलत असताना तुमच्याबद्दल त्यांना सांगितले। तेव्हा ते काय म्हणाले तुला माहिती आहे का? तेव्हा ते मला काय म्हणाले की मालती ताई अहो विक्रांतचे बाबा पुन्हा जन्म घेणार आहे म्हणून, आणि ते पण तुमच्या घरी परत येणार आहेत। तेव्हा मला ते ऐकून इतका आनंद झाला, कारण माझ्या मुलाच्या पोटी हे जन्म घेणार आहेत, म्हणजे मालती ताईंचे मिस्टर विक्रांतचे वडील। आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकून मला इतका आनंद झाला होता, मी इतकी म्हणजे आनंदी झाले होते। परंतु तुझी बायको तिने तर गरोदर असल्याचं नाटक केलं। आता मालती परत शर्वरी समोर येते आणि तिला आता हे सर्व बोलत असते। मालती म्हणते की अगं शरू तू आईपणाचं सोंग घेऊन खोटं बोललीस। कबूल आहे की माणूस आशेवर जगतो म्हणून, परंतु कधीही माणसाला खोटी आशा दाखवायची नाही। आणि हे बघ त्याची आशा जर मेली तर माणसाच्या जगण्याचा आनंद संपतो, खचून जातो, तो हरून जातो। आणि शर्वरी तू तेच केलं, तुम्हाला हरवलंस, स्पष्टपणे हरवलंस तुम्हाला। तेव्हा आता शर्वरी रडतच खाली मान घालून आता उभी असते, परंतु आता मालती असं म्हटल्यानंतर ती लगेच हात जोडते आणि मालतीला पुन्हा सॉरी असं म्हणते। खरंच आई मनापासून मला माफ करा, मी तुमची माफी मागते। तेव्हा आता मालतीचे डोळे सुद्धा भरून आलेले असतात। मालती सुद्धा हात जोडते आणि अगदी मोठ्या आवाजात म्हणते की तुम्हीच आता मला माफ करा, मी इथे आले तर तुमचा संसार बिघडवला, त्यामुळे तुम्ही जमलं तर मला माफ करा। आणि हे बघ विक्रांत, अरे माझी बॅग भरून झालेली आहे, उद्या सकाळीच मला गावाकडे जायची जी काही तिकीटं आहे तर ती तिकीटं काढशील आणि जे काही पैसे होतील ते मला सांगशील, असे बोलून आता मालती रडतच आतमध्ये निघून जाते। मालतीच्या जीवाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो, तिला सुद्धा वाईट वाटलेले असते आणि रागात आतमध्ये निघून जाते। तर विक्रांत आणि शर्वरी या दोघांना आणखीनच वाईट वाटते। तेव्हा आता शर्वरी खाली मान घालून खूप रडत असते, तर विक्रांत आता शर्वरीकडे बघत असतो, त्याला सुद्धा आता हे खूप असं बघून वाईट वाटतं। त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या खूप घाबरते, म्हणून जानकी तिला विचारते की काय ग काय झाले, खूप घाबरलीस ग? आणि भित्या पाठी ब्रह्मराक्षस
म्हणून ती ऐश्वर्याकडे अगदी हसतच बघत असते. तर ऐश्वर्या आता घाबरल्यासारखी झालेली असते. ती जानकीला म्हणते की झाले का तुझे, झाले असेल तर तू माझी वाट सोड. म्हणून ऐश्वर्या तर जायला निघते, परंतु जानकी रागाने तिचा अगदी हिसकावत हात धरते आणि विचारते की काय ग, काय करत होतीस बाहेर इतक्या रात्री येऊन, तू कोणाशी फोनवर बोलत होतीस. तेव्हा आता ऐश्वर्या तोरतच म्हणते की काय ग, तुला काय करायचं आहे. जानकी म्हणते की मला काय करायचं आहे ते तर मी करणार आहेच, पण तू सुद्धा इतक्या रात्री बाहेर कुणाशी फोनवर बोलत होती हे मला कळायलाच पाहिजे. तेव्हा आता ऐश्वर्या खोटं बोलते. ऐश्वर्या म्हणते की कमॉन, म्हणजे मी माझ्या घरी मॉमला फोन केला होता आणि मॉमशी मी बोलत होते. तर जानकी विचारते की खरंच, आणि काय ग ऐश्वर्या, तुला काय वाटलं की तू जे काही करणार आहे ते कुणालाच नाही कळणार का. आणि हे बघ ऐश्वर्या, अगं तू तर ती गोष्ट विसरतेस, कारण मांजर कितीही दूध डोळे बंद करून दूध पित असली तरी अख्खं जग तिच्याकडे बघत असतं हे तिच्या लक्षात येतच नाही. तिला असे वाटतं की त्या व्यक्तीला कोणीही नाही बघणार. आणि हेच बघ, ज्योतिका आज त्या व्यक्तीचं नाव सांगणार होती जिने तिला हे सर्व करण्यासाठी सांगितले होते. आणि हेच बघ, अगं अचानक लाईट्स गेल्या, ज्योतिका इथून गायब झाली. नाही, ती गायब नाही झाली तर तिला गायब केले, पण हे सर्व कसे काय, मग असं कसं झालं, अचानक इतका अंधार झालाच कसा. आणि पडेल लवकरच उजेड सुद्धा पडेल, सूर्य उगवेल आणि तेव्हा मात्र काहीच झाकून ठेवता येणार नाही. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की हे बघ जानकी, एक मिनिट, तू जे काही आता बोलतेस ना त्याच्याशी माझा एकही काही संबंध नाही. मी काय केलं तर जानकी म्हणते की तू काय केलंस तर तू महाभारत घडवतेस. शर्वरी वंशाला मी जेव्हा देवळात घेऊन व्रतासाठी घेऊन चालले होते, हे बाहेरच्या लोकांना माहीत होणे शक्यच नाही, म्हणजे नक्की घरातीलच कुणाला तरी हे सर्व माहिती असणार. आणि आज सुद्धा ज्योतिका सगळ्यांच्या समोर त्या व्यक्तीचं नाव घेणारच होती, परंतु अचानक लाईट गेली आणि ज्योतिका तेथून गायब झाली. मग हे नक्की घरातील कोणती तरी व्यक्तीच हे सर्व करू शकते, आणि हे कोणीतरी म्हणजे दुसरं कोणी नाही तर ऐश्वर्या तू आहेस. तेव्हा आता ऐश्वर्या थोडीशी भडकल्याचं नाटक करते आणि म्हणते की जानकी, अगं तुझा काय नेमकं प्रॉब्लेम आहे ग, तू स्वतःला नेमकं समजतेस तरी कोण, आणि तू असा उघड आरोप माझ्यावर का करतेस. मी तुला सांगितले की मी काही केलेलं नाही म्हणून, आणि हे सगळं मी केलं याचा काय पुरावा आहे बरं तुझ्याकडे. अगं तू त्या ज्योतिकाला तर घेऊन आलीस आणि शर्वरी ताईंना त्या निर्दोष आहे हे तर तू सिद्ध केलंस, आणि हे सगळं मी केलं, हा सगळं काही मागे अपराध माझा आहे, आणि या सगळ्याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का. तू इतकं बोलते की माझ्यावर आरोप करते, मग पुरावा दे ना, मी हे सर्व केले म्हणून. तेव्हा तर जानकी इतकी भडकलेली असते. जानकी म्हणते की अगं पुरावा तर देणारच मी, परंतु शिक्षा सुद्धा मी पुरावा दिल्यानंतरच देणार. अगं तुला तर या घरामध्ये महाभारत घडवायचं आहे तर तू ते घडवू शकते, घडव, परंतु एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, अगं तुला महाभारत घडवण्या अगोदर तुझ्या समोर मात्र मी उभी आहे. ते जसे शिशुपालासमोर श्रीकृष्ण उभा होता तशी मी तुझ्यासमोर उभी आहे, तुला आडवी. अगं शिशुपाल सुद्धा तुझ्यासारखा होता, उर्मट आणि अहंकारी, त्याच्या सुद्धा डोक्यामध्ये तुझ्यासारखी हवाच गेली होती, आणि डोक्यामध्ये हवा गेल्यानंतर भूकंप उठतं, वादळ येतं, आणि वादळ आल्यानंतर सुदर्शन चक्र हे फिरतं. शिशुपालाचे 100 गुन्हे माफ केल्यानंतर 100व्या गुन्ह्यावर शेवटी त्याचा अंत तर झालाच. आणि हे बघ ऐश्वर्या, इतिहास सुद्धा तुला हेच सांगतोय, त्याकडे तू लक्ष दे. जेव्हा पापांचा घडा भरलेला आहे तर शेवट मात्र अटळ आहेच. ऐश्वर्या आता जानकीकडे बघत असते, परंतु जानकी आता इतकी म्हणजे रागावून आणि अगदी चवताळून हे सर्व ऐश्वर्याला सांगत असते. ऐश्वर्या, तू आतापर्यंत जे जे काही पाप करत आलीस तसाच तुझ्या पापांचा घडा सुद्धा भरत चाललेला आहे, हे गोष्ट लक्षात घे. आणि जेव्हा एकदाचा तुझा पापाचा घडा भरेल त्या दिवशी तुझा अंत हा निश्चित असेल, ही गोष्ट कायम तू लक्षात ठेव. आणि जानकी तिच्या समोर हात जोडते आणि म्हणते की राम कृष्ण हरी, आणि रागानेच आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता ऐश्वर्या खूपच भडकलेली असते. जानकीचं हे बोलणं आता तिच्या खूप जिव्हारी लागते, तिला खूप राग येतो. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी आपल्या रूम मध्ये येतात. तर ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की जानकी, हे बघ, आज जे काही झाले ना ते चांगले नाही झाले. शरू कितीही चुकली तरी सुद्धा शरू आपली आहे ग. तिच्या सासूबाई तिच्यावर किती रागावल्या असतील, काय काय तिला बोलल्या असतील, शर्वरीची काय अवस्था झाली असेल, ती किती रडत असेल, तिच्या मनाला किती वाईट वाटलं असेल. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिकेश, एक कल्पना आहे आणि हे बघा उद्या काय आहे ते सांगा बरं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं उद्या आपल्या ओवीचा बर्थडे आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की करेक्ट, आणि हे बघा जी कल्पना माझ्या डोक्यात आहे ना, तर ओवीच्या वाढदिवसाच्या निमित्त आपल्याला एक प्लॅन करायचा आहे, आणि त्या प्लॅन प्रमाणे आता जानकी आणि ऋषिकेशचा जो प्लॅन ठरतो. तर ऋषिकेश आता शर्वरीच्या
जानकीच्या घरी येतो, दरवाजा वाजवतो तर मालती दरवाजा उघडते। आता जानकी आणि ओवी, ऋषिकेश हे सगळेजण मालती काकूंच्या घरी आलेले असतात। तर आता ऐश्वर्याला माहिती होते की उद्या ओवीचा वाढदिवस जानकी करणार आहे। तेव्हा आता ऐश्वर्या लगेच एक प्लॅन करते आणि मनात म्हणते की जानकी, अगं उद्या तर तुला ओवीचा वाढदिवस करायचा आहे, पण तो वाढदिवस साजरा तर व्हायला हवा ना। जानकीने आता ओवीचा वाढदिवस करायला ठरवलेला असतो, परंतु ऐश्वर्या त्यात आता काय मोडता पाय घालते आणि जानकी तिला कसा धडा शिकवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।